Hello everyone, in this video we will discuss about distance versus time graph. So distance versus time graph स्टडी करण्या अगोदर आपण काही बेसिक मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहेत ते समजून घेऊ. स्लोप म्हणजे नेमका काय असतो आणि त्याच्यानंतर एरिया अंडर द कर्व काय असतो. स्लोप आणि एरिया अंडर द कर्व हा दोन कन्सेप्ट आपण समजून घेऊ थ्रू दिस डायग्राम. पहिल्यांदा आपण ही लाईन जी आहे हा ग्राफ काय दाखवत आहे. एक्स ऍक्सिस वरती आपण टाइम घेतलेला आहे आणि वाय ऍक्सिस वरती काय आहे डिस्टन्स आहे. आणि ही लाईन आहे जी लाईन ओरिजिन मधून पास होत आहे. या लाईनचा जर मला स्लोप काढायचा असेल, या लाईनचा जर स्लोप काढायचा तर कसं काढतो आपण. स्लोप इज इक्वल टू टॅन ऑफ थीटा. इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स डिवाइडेड बाय बेस, और दिस perpendicular p divided by the base b, this base b. किंवा हाच स्लोप मी कसा म्हणू शकतो. स्लोप इज इक्वल टू डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. हा इथं असणारा डेल्टा वाय म्हणजे काय आहे y2 मायनस y1 आणि डेल्टा एक्स काय आहे x2 मायनस x1. हा रेशो जर मी घेतला डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, सो दिस रेशो इटसेल्फ इज अ स्लोप. तोच म्हणजे काय स्लोप आहे. आता ऍक्च्युअल डायग्राम मध्ये डेल्टा वाय म्हणजे काय आहे चेंज इन डिस्टन्स डेल्टा एस, आणि डेल्टा एक्स म्हणजे काय आहे डेल्टा टी चेंज इन टाइम किंवा टाइम इंटरवल. बरोबर. डेल्टा वाय इज नथिंग बट डेल्टा एस आणि डेल्टा एक्स इज नथिंग बट डेल्टा टी. बरोबर. आणि मी डेल्टा एस डिवायडेड बाय डेल्टा टी याचा रेशो जर घेत असेल तर ऑब्वियस दॅट इज इक्वल टू व्हेलॉसिटी. कारण आपल्याला फॉर्म्युला हा माहित आहे की व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. डेल्टा एस ही इथं काय आहे डिस्प्लेसमेंट आहे किंवा डिस्टन्स आहे डिवायडेड बाय टाइम. सो इट इज नथिंग बट व्हेलॉसिटी. म्हणजे मी काय म्हणू शकतो की डिस्टन्स वर्सेस टाइम जो ग्राफ आहे त्या ग्राफ मध्ये असणारी ही जी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप जर मी कॅल्क्युलेट केला, दॅट स्लोप इज नथिंग बट मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी. त्या लाईनचा स्लोप म्हणजेच काय आहे व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आहे किंवा व्हेलॉसिटी आहे. आता रेड लाईन मध्ये जे काय दाखवलेलं आहे तो जर एरिया हा एक ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगलचा एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करतो. ऑब्वियस एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1 हाफ बेस इंटू हाईट. इथं बेस का आहे हा बेस बी आहे. बेस बी म्हणजे ऍक्च्युली डेल्टा एक्स डिस्टन्स आहे किंवा डेल्टा टी डिस्टन्स आहे. आणि हाईट का आहे हा जो काय आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे इथं हा, किंवा डेल्टा वाय डिस्टन्स y2 मायनस y1 म्हणजेच डेल्टा एस चेंज इन डिस्टन्स. तर याचा यूज एरियाचा कसा होतो आपण नेक्स्ट बघू. तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. आता व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये फक्त चेंज काय आहे, अगोदरच्या ग्राफ मध्ये इथं डिस्टन्स होतं, वाय ऍक्सिस वरती आपण डिस्टन्स घेतलं होतं, तर ह्या ग्राफ मध्ये आपण डिस्टन्स आपण व्हेलॉसिटीने रिप्लेस केलेला आहे. वाय ऍक्सिस वरती व्हेलॉसिटी, एक्स ऍक्सिस वरती टाइम इंटरवल आहे किंवा टाइम आहे. सो दिस ग्राफ इज व्हेलॉसिटी वर्सेस टाइम. आता इथं सुद्धा ही जी लाईन आहे ही ओरिजिन मधून पास होत आहे. ह्या लाईनचा जर मला स्लोप कॅल्क्युलेट करायचा असेल तर कसं करेन मी. tan of theta is equal to perpendicular divided by base. So this perpendicular divided by this base. Again same delta y divided by delta x. It is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. So slope is equal to delta y by delta x that we know. Actually इथं जर डेल्टा y बघितला, y ऍक्सिस वरती आपण व्हेलॉसिटी घेतलेला आहे. सो डेल्टा y इज नथिंग बट डेल्टा v चेंज इन व्हेलॉसिटी, आणि डेल्टा x इज नथिंग बट डेल्टा t चेंज इन टाइम इंटरवल. सो स्लोप मी काय म्हणू शकतो डेल्टा v डिवायडेड बाय डेल्टा t. बट डेल्टा v म्हणजे काय चेंज इन व्हेलॉसिटी. आपल्याला अगोदरचा फॉर्म्युला आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. u इज इनिशियल व्हेलॉसिटी अँड v इज द फायनल व्हेलॉसिटी. v मायनस u that is nothing but change in velocity, final velocity minus initial velocity divided by time, and change in velocity divided by time is nothing but acceleration a. बरोबर. म्हणजे मी ह्या vt ग्राफ मध्ये ह्या लाईनचा जर स्लोप घेतला, that slope is nothing but acceleration, magnitude of the acceleration, because acceleration is nothing but change in velocity divided by time taken. सो स्लोप आपल्याला काय देतो ऍक्सिलरेशन देतो. ते जर मी आता ह्या ट्रायंगलचा एरियाचा जर विचार केला तर काय एरिया इज इक्वल टू 1 ऑफ बेस इंटू हाईट आपल्याला माहित आहे. इथं बेस म्हणजे काय आहे डेल्टा एक्स इज नथिंग बट डेल्टा टी चेंज इन टाइम इंटरवल. आणि हाईट का आहे हा परपेंडिक्युलर किंवा हा डेल्टा वाय ही जी काय हाईट आहे डेल्टा वाय इज इक्वल टू y2 मायनस y1 इज नथिंग बट डेल्टा v चेंज इन व्हेलॉसिटी. बरोबर.
म्हणजे एरिया ह्या ट्रायंगलचा मी काय म्हणू शकतो की 1/2 डेल्टा व्ही इंटू डेल्टा टी. पण आपल्याला काय माहित आहे, डेल्टा व्ही इंटू डेल्टा टी इज नथिंग बट डेल्टा व्ही आणि डेल्टा टी याचा जर मी प्रोडक्ट घेतला, इट इज नथिंग बट व्हिलॉसिटी. सॉरी, डेल्टा व्ही मल्टिप्लाय बाय डेल्टा टी इज नथिंग बट डिस्टन्स. बरोबर, कारण आपल्याला माहिती आहे व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. तर मी डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं तर काय येईल, इट इज मल्टिप्लिकेशन ऑफ व्हिलॉसिटी इंटू टाइम. तर व्हीटी डायग्राम मध्ये ह्या लाईनच्या अंडर एरिया अंडर दिस लाईन और एरिया अंडर दिस कर्व इज नथिंग बट द distance value or displacement value. Thank you.